पुरस्कार और कल ही के दिन यहाँ पर मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता उन्होंने। गाउठन में आयोजित किया गया प्रतियोगिता था वहां पर। और दूसरी तरफ वैभव पाटिल कंठवली के खिलाड़ी बॉलिंग करने आए। कंठवली एक्सप्रेस पहला ओवर लेकर और पहले ही गेंद पर टीम के रनों का शुभारंभ होता हुआ नो बॉल यहां पर आया अंपायर द्वारा सिग्नल। पहली गेंद और पहली गेंद पर हल्की सी कहीं ना कहीं गलती से मिस्टेक कर बैठे वहां पर बॉलर। लेफ्ट हैंड बैट्समैन करण मडवी गाउठन के खिलाड़ी एज अ आइकॉन खेल रहे इस टूर्नामेंट में। नॉन स्ट्राइकर एंड पर आप देख सकते हैं बल्लेबाज निमेश मोहिते। निशांत 11 दादरपाड़ा टीम पहले बैटिंग करते हुए टॉस हार के फ्री हिट बॉल लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला है। खिलाड़ी है लेकिन मात्र दर्शक बनेंगे। बैटिंग टीम के लिए आता हुआ ये पहला सिक्सर आइकॉन खिलाड़ी करण मडवी के बैट से ओवर द लॉन्ग ऑफ 6। आई माझी पहिले मानाची सती शंकराची न माया के लिए ये सपना है इस टूर्नामेंट में खेलने का। कई खिलाड़ियों का सपना यहाँ पर मैन ऑफ द मैच जीतने का, मैन ऑफ द सीरीज जीतने का। पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी विजेंद्र मात्रे क्रॉस द बैट खेलने चले गए। इस बार हाफ वॉली बॉल थी, आगे की लाइन आड़े बैट से खेलने का प्रयास। और जय सर जिस प्रकार उन्होंने कहा कि अब उनके करियर का वो पहला मैन ऑफ द मैच था और 12 साल तक एज अ फील्डर फील्डिंग करते नजर आए और आज बॉलिंग करने का मौका मिला और 15 साल के वर्ष में एज अ क्रिकेटिंग करियर उनको मैन ऑफ द मैच मिला पहला। तो कह सकते हैं क्रिकेट सबके लिए मौका देता है, किस्मत सबको मौका देता है और मेहनत सबको चौका देता है। वही यहां पर देखने को मिला है। ओ स्टैंड एंड डिलीवर शॉट कह लीजिए इसे। खड़े खड़े इस बार छक्का जड़ा है यहां पर निशांत 11 दादरपाड़ा टीम के लिए। गाउठन का सितारा यहां पर करण मडवी टीम के लिए रन बनाते हुए। हार्ड लक टीम बोनकोडे आणि भूषण पाटील यांना विनंती असेल प्लीज मंचावर आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। सिद्धार्थ 11 जीवदानी बामनडोगरी टीम टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय। 2 आइकॉन खिलाड़ी खेल रहे घाटकोपर के। आकाश जहांगीर आप देख सकते हैं इन एक्शन नजर आएंगे। उसके बाद कंठवली के जो खिलाड़ी बॉलिंग कर रहे हैं आइकॉन वैभव पाटिल। और इस बार शॉर्ट ऑन जैप लेकिन रन कितने मिलेंगे? उदयजीत तांडेल का सिग्नल 1 रन डिक्लेयर जोन में। हाईएस्ट स्कोर एज ए टीम अब तक 82 रन दारावे के नाम है। उस आंकड़े को अब तक कोई भी टीम छू पाई नहीं है। हालांकि बीसीसी बेंडगल टीम ने 77 रन जरूर बनाया लेकिन हाईएस्ट स्कोर 82 दारावे का है। इस मैच में कोशिश करेंगे यहां पर दादरपाड़ा टीम की 82 के आंकड़े को जरूर पार करे ताकि अगले मैच में बाय मिले। एक मैच का विश्राम, सीधा आज के दिन का जो आखिरी मैच होगा वो खेलेंगे। जिस टीम को हाईएस्ट स्कोर होगा उस टीम को बाय दिया जाएगा। बहरहाल पहला ओवर चल रहा है, 17 रन आए अब तक इस ओवर में। करण मडवी आग उगलते हुए बल्ले से। ओवर पिच बॉल स्लॉक किया है, 1 रन मिलेंगे। महंगा ओवर ये। पहले ओवर में कुल मिलाकर 17 रन आए और 17 रन का ये स्पेल खत्म होता हुआ यहाँ पर वैभव पाटिल का 18 रन आए पूरे 1 ओवर के खेल के बाद। टीम का स्कोर है यहाँ पर बैटिंग करती हुई टीम निशांत 11 दादरपाड़ा 1 ओवर के बाद 18 रन। करा प्लीज, विनंती असेल बामनडोगरी टीम। घड़ी की तरफ नजर फरमाए तो 3:45 होने वाले और अभी भी 5वां ही मैच चल रहा है। अगर सेकेंड राउंड हमें 4 ओवर के खेलने हैं तो थोड़ा सा स्पीड अप करना होगा। हालांकि समय अभी भी यहाँ से 7 बजे तक का समय है यहाँ पर आज के पूरे मैचेस कंप्लीट करने के लिए, लेकिन वह तभी मुमकिन होंगे स्टार्टिंग के जो 5 मैचेस है फ्रेश मैचेस वो ऑन टाइम यहाँ पर खत्म। ऑलरेडी 2.5 घंटे हम लेट चल रहे हैं। डिसिप्लिन की बात करें तो तेजस जी मात्रे हमेशा उनकी तरफ निगाहें फरमाई जाती है। पनवेल रायगढ़ में जब भी उनकी तरफ से आयोजन किया जाता है ऑन टाइम मैचेस शुरू होते हैं। तेजस मात्रे जो टीम के कैप्टन है, जीवदानी बामनडोगरी टीम के। जीत खोट आया बॉलिंग करने।
इस टीम के जोफ्रा आर्चर। सामने स्ट्राइक रहेगा निमेश मोहिते की तरफ। फुल टॉस बॉल गाइड किया है इस गेंद को, 1 रन बैट से, यही यहाँ पर सिग्नल अंपायर द्वारा। हम सब खिलाड़ियों की चर्चा कर रहे हैं, आज अर्धशतक देखने को मिला, आज मेडन ओवर देखने को मिला, लेकिन अंपायरिंग का स्तर ये हमेशा यहाँ पर इंपॉर्टेंट होता है। रबर बॉल क्रिकेट सबसे टफ क्रिकेट होता है यहाँ पर अंपायरिंग करना, लेकिन शशि साठम, गुरुनाथ जी पाटिल और उदयजी तांडेल आउटस्टैंडिंग अंपायरिंग स्तर रही आज पहले दिन के खेल में। और इस बार ब्लॉक में गेंद को डाला है, खुद के जरूर निकाला है गेंद को, लेकिन एक ही रन अब तक मिला है। अच्छी बॉलिंग करते हुए यहाँ पर जीत खोट, एक अनुभवी खिलाड़ी। बामन डोगरी टीम तेजस मात्रे के इर्द गिर्द रहकर ये टीम तैयार हुई है, और आज एज ए आइकॉन जिनमें ऑलराउंडर वैभव पाटिल जो बॉलिंग और बैटिंग दोनों करना चाहते हैं, कंटोली के खिलाड़ी, और उनके साथ एज ए आइकॉन आप देख सकते हैं आकाश जो सेकंड इनिंग में इन एक्शन में नजर आएंगे। विकेट कीपर है फिलहाल घाटकोपर मुंबई के खिलाड़ी आकाश जहांगीर। पहला ओवर काफी महंगा, 18 रन आए। करण मड़वी का विकेट काफी क्रूशियल होने वाला है इस मैच में। एक और गेंद जो यहाँ पर ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का कॉल आया अंपायर द्वारा, एक्स्ट्रा 1 रन की वृद्धि। दोनों टीमों को एक एक रिव्यू रखा गया है, वो रिव्यू आप किसी प्रकार भी ले सकते हैं, लेकिन एक ही रिव्यू है। अगर अनसक्सेसफुल रहा तो आप वापस रिव्यू नहीं ले सकते। आज ज्यादा रिव्यू का नौबत आया नहीं क्योंकि उतनी अच्छी अंपायरिंग रही है, लेकिन इस बार रिव्यू की मांग की है फील्डिंग टीम ने वाइट के लिए, चैलेंज किया अंपायर के डिसीजन को। अंपायर डिसीजन फेयर डिलीवरी है, और यहाँ पर फील्डिंग टीम ने वाइट के चैलेंज को यहाँ पर रिव्यू लिया है। रिव्यू अनसक्सेसफुल, अंपायर ने जो वाइड दिया था वही वाइड कायम रहेगा। एक और अच्छा निर्णय अंपायर के द्वारा, गुरुनाथ जी पाटिल, शशि साठम, उदय तांडेल, यही मैं चर्चा कर रहा था। अंपायरिंग का स्तर A1 क्वालिटी अंपायरिंग, गुड डिसीजन, वेल डन अंपायर्स। 21 रन हुआ है टोटल स्कोर। जो पिछला बॉल दिखाया जा रहा था बार बार रिव्यू, ऑफ कटर डाला था, नेचुरली ऑफ कटर था, लेकिन लेफ्ट हैंडर बैट्समैन बैटिंग कर रहे हैं, उनके लिए लेग कटर पड़ने के बाद बाहर की तरफ, लेकिन उतनी अच्छी गैदरिंग, एक स्लीप कॉर्नर रखा गया, कैचिंग पोजीशन के लिए एक स्लीप रखा गया है जीत कोट के लिए। और इस बार पुल किया है टॉप एज, तेजस मात्रे खुद गेंद के पीछे दौड़ते हुए, मुश्किल चांस था, और मुश्किल चांस को भरपूर कोशिश की कैच पकड़ने के लिए, लेकिन 2 रन पूरा किया है, गुड रनिंग। करण मड़वी आइकॉन खिलाड़ी गाउटन के, और कल ही के दिन इनको मैन ऑफ द सीरीज का खिताब मिला गाउटन में। भन्नाट फॉर्म में इनफॉर्म खिलाड़ी, और आज नवी मुंबई में आकर दादरपाड़ा टीम को रिप्रेजेंट कर रहे हैं एज आइकॉन, और अच्छा छाप छोड़ा उन्होंने। दूसरा ही ओवर चल रहा है, 3 गेंदों का खेल हुआ है, 9 गेंदों में से 8 गेंदें खेली है करण मड़वी ने, और 19 रन पे बैटिंग कर रहे हैं। क्रूशल पारी अपनी टीम के लिए पेश कर रहे हैं। फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद जाता हुआ यहाँ पर ऑन साइड की तरफ, डीप में खिलाड़ी आते हुए 1 रन भाग के पूरा करेंगे, और शायद एक ही मिलेगा। निमेश इंटरेस्टेड थे, लेकिन मना किया वहां पर सेकंड के लिए करण मड़वी ने। पिछला मैच लाजवाब मैच रहा, जरूर हारी बोनकुड़े टीम, लेकिन लड़ाई लड़ते नजर आए बोनकुड़े टीम। एक समय के लिए ऐसा लगा कि 4 ओवर में मैच आराम से फिनिश हो जाएगा जब तक अनिकेत मोकल जैसे खिलाड़ी अगर ग्राउंड पर है, लेकिन जब मैदान के अंदर माजिद हो, भूषण जैसे सीनियर खिलाड़ी हो, हमेशा यंगस्टरों को प्रोत्साहित करते हैं, हारे या जीते लेकिन लड़ते रहना इंपॉर्टेंट है। ओ बैट थोड़ा पहले चला बैठे, ऑफ स्टंप के बाहर की बॉल थी, गुड लेंथ डिलीवरी, फ्रंट फुट बनाकर खेलना चाह रहे थे, ऑन दी अप, गुड बॉलिंग, अच्छा कमबैक जीत खोट द्वारा। कटर्स अच्छे डालते हैं, सीम बॉलर है, और कहीं ना कहीं आज बारिश का उतना यहाँ पर आगमन देखने को मिला नहीं, यही वजह की गेंदबाजों के लिए पिच मदद रहा है। एक और बढ़िया बॉल, प्ले एंड मिस। इसी के साथ 2 ओवर का खेल पूरा। 2 ओवर के बाद बैटिंग करती हुई निशांत 11 दादरपाड़ा उड़न परिसर की टीम, और 2 ओवर के बाद टीम का स्कोर है 24 विदाउट लॉस। चलते डीजे की तरफ, संगीत लेकर आएंगे डीजे।
12वें आयोजित ये प्रतियोगिता हम देख रहे हैं स्वर्गीय अनंत अन्ना मात्रे साहब ट्रॉफी 2025। आज पहला दिन ग्रामीण फॉर्मेट। 2 आइकॉन खिलाड़ी अपने टीम में आप खिला सकते हैं, यानी एक पुत्र की तरफ से एक पिताजी को डेडिकेट किया गया टूर्नामेंट हम देख रहे हैं। पहला सीजन सक्सेसफुल रहा और दूसरा सीजन और शानदार आयोजन। टीम का स्कोर है 24 रन स्कोर कार्ड पर लगे 2 ओवर के बाद। आदित्य पाटिल तीसरे ओवर में आए बॉलिंग करने। लेफ्ट हैंड बैट्समैन के सामने लेफ्ट हैंड बॉलर का यहां पर आगमन। पहली गेंद ऑन ड्राइव, 1 रन बैट से। ये भी बढ़िया स्ट्रेटेजी है। आप जितना हो सके यहां पर करण मडवी को नॉन स्ट्राइकर एंड पर रखिए। इससे फायदा एक होगा कि यहां पर बड़े स्ट्रोक्स नहीं आएंगे और यही स्ट्रेटेजी फिलहाल छेड़ चुकी है मैदान के अंदर तेजस मात्रे एंड कंपनी टीम। ज्यादा गेंदें खेले अब तक हालांकि करण मडवी ने, लेकिन करण मडवी ने अच्छी बैटिंग भी की है। निमेश मोहिते 4 बॉल 2 रन। स्ट्राइक रेट को बढ़ाने की भरपूर कोशिश करेंगे। बहरहाल स्कोर है 25 नॉट विदाउट लॉस। कोशिश तो भरपूर की, आकाश में बॉल था, आकाश भी उड़े वहां पर कैच पकड़ने के लिए, लेकिन अंपायर का सिग्नल। बैट से 1 रन डिक्लेयर जोन में। धारावी गांव के हमारे रवींद्रजी बोईर साहेब, त्याचबरोबर दशरथजी बोईर साहेब, दोन्ही मान्यवराला विनंती असेल प्लीज मंचावर या। दशरथजी बोईर साहेब, रवींद्रजी बोईर साहेब धारावी गावचे, यांना विनंती असेल प्लीज मंचावर या। आपलं हार्दिक स्वागत है। स्लो ओवर 1, एक और अच्छी गेंद। कटर्स का अच्छा इस्तेमाल। इससे पिछले ओवर में यहाँ पर जीत ने अच्छे ऑफ कटर्स डाले थे। इस बीच यहाँ पर लेग कटर का इस्तेमाल अच्छा किया यहाँ पर आदित्य पाटिल ने। और सबसे बड़ी ताकत यही होती है जीवदानी बामन डोगरी टीम की, उनकी बॉलिंग स्ट्रेंथ काफी अच्छी है। बेलहार निमेश मोहिते ऑन स्ट्राइक। नहीं समझ पा रहे, लाइन और लेंथ को रीड नहीं कर पा रहे। एक और डॉट बॉल, बड़े स्ट्रोक नहीं लग रहे, तो आपके जो प्रमुख बल्लेबाज करण मडवी को स्ट्राइक पे लाइए। ये कोशिश होनी चाहिए क्योंकि 7 गेंदें खेल चुके हैं निमेश और 3 पर बैटिंग कर रहे हैं। तीसरा ओवर चल रहा है, 26 रन। ऑन साइड में इस बार पुल किया है, हालांकि वैभव पाटिल वहां पर है आइकॉन खिलाड़ी टीम के। मिड विकेट रीजन में बढ़िया थ्रो, सिर्फ 1 रन। 8 गेंदों में अब तक मात्र बल्ले से 4 रन आए निमेश के। थोड़ी सी चिंता का विषय है टीम के लिए। और दूसरी तरफ 200 के स्ट्राइक रेट से बैटिंग करते हुए आइकॉन खिलाड़ी दादरपाड़ा टीम के लिए करण मडवी। नाम करण है लेकिन रन हमेशा इनके बल्ले से आते हैं और आज भी 10 गेंदों में अब तक 21 नाबाद है। आज कुछ ऐसे खिलाड़ियों की पारी आप तक हम पहुंचाएंगे। पहले खिलाड़ी जिन्होंने अर्धशतक लगाया, धारावी टीम के विशाल बोहित 54 रनों की पारी। उसके अगले मैच में मुलेखंड के स्टार क्रिकेटर सितारे जीवित मात्रे के बैट से अर्धशतक आया। अक्षय पवार सावले के खिलाड़ी, उन्होंने एक 47 रनों की पारी खेली और 49 रनों की पारी खेली गई। सूरज पाटिल वाघोली के खिलाड़ी, इस बार करण मडवी के बैट से आता हुआ ऑन साइड रीजन में। हल्का सा रन नहीं बन रहा था, दबाव को कम किया इस सिक्सर ने। मिड विकेट रीजन में दादरपाड़ा टीम के लिए गाउठन का सितारा करण मडवी के बैट से आता हुआ एक अफलातून 6। तीन ओवर के बाद टोटल स्कोर है 33 रन। थोड़ा सा स्पीड अप करना है, टाइम कम है। इसके बाद देखना है कि इन 2 टीमों के बीच अगला मैच होगा। और दादरपाड़ा की अगर बात की जाए ना, एक अच्छे स्कोर की तरफ उनकी निगाहें 82 के स्कोर पर भी है। हालांकि 2 ओवर भाई बाकी है। 3 ओवर के बाद स्कोर है 33। बैटिंग करती हुई निशांत 11 दादरपाड़ा। आज पहला दिन खत्म होने से पहले एक और अच्छी खबर ये कि किसी एक लकी दर्शक को एक साइकिल यहां पर रखा गया है, लकी ड्रॉ। और 50 कूपन ही दिए जाएंगे और मेरे ख्याल से लिमिटेड कूपन ही बचे हैं। जिन्होंने अभी तक कूपन नहीं लिया है, अगर बाद में अगर कोई जो साइकिल जीतेगा फिर आप हाथ मलते रह जाएंगे। बेटर है कि हाथ मलने से अच्छा आप आइए, अपना कूपन में नाम दर्ज कराइए। एसएन ग्रुप धारावी और सूरज दादा के माध्यम से संकल्पना दर्शकों को भी यहां पर जाते जाते खाली हाथ ना लौटे। क्रिश मात्रे सबसे कम उम्र में कई मैन ऑफ द सीरीज का खिताब जीतने वाले खिलाड़ी, उनमें से एक यहां पर क्रिश मात्रे। तेजस मात्रे के नेतृत्व में रहकर इन्होंने कई अच्छी स्पेल्स डाली है। मैच जिताऊ पारी यहां पर देखने को मिला है क्रिश मात्रे द्वारा। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 34।
निमेश बैटिंग कर रहे हैं 5 पर और दूसरी तरफ करण मडवी अलग ही बैटिंग कर रहे हैं, हटकर नहीं डटकर खेल रहे करण मडवी। 11 बॉल 27 नाबाद। सामने अब क्रिश मात्रे, ये अच्छा बैटल देखने को मिलेगा। ऑन साइड में बैट स्विंग, गैप में गेंद गया है, मिड विकेट पे खिलाड़ी वहां पर आदित्य पाटिल गेंद को फील्ड करेंगे, 2 रन के लिए दौड़े यहां पर, खतरे में निमेश और शायद ऐसा लग रहा अपना विकेट उन्होंने सैक्रिफाइस किया है। नए बैट्समैन अब क्रीज पर आएंगे बैटिंग करने के लिए। पहला झटका लगता हुआ 34 की साझेदारी को ब्रेक किया यहां पर बामन डोंगरी ने और टीम के स्कोर को लगता हुआ ये पहला झटका। टीम का स्कोर है टोटल स्कोर 35-35। खिलाड़ी का ग्राउंड के अंदर अब एंट्री हुआ है। टाकी गांव के सितारे आप देख सकते हैं, चैतन्य पाटिल जो एज ए आइकॉन, दूसरे आइकॉन खिलाड़ी करण मडवी का आप साथ देंगे। भन्नाट फॉर्म में भाई है, इस सीजन 5 से 6 अर्धशतक अब तक लगा चुके हैं और उरन परिसर में इनकी काफी चर्चा चल रही है रबर बॉल टूर्नामेंट में कि चैतन्य पाटिल जिस टीम में खेल रहे हैं उस टीम के लिए थोड़ा सा चिंता जरूर कम करेंगे। बहरहाल रनों की आवश्यकता यहाँ पर दादारपाड़ा टीम के लिए है और नंबर 3 पर उतर चुके हैं 2 आइकॉन खिलाड़ी अब क्रीज पर बैटिंग टीम के लिए। ओ पिकअप शॉट, हाफ ऑर्म जैब किया, इस बार स्क्वायर लेग के ऊपर से खेला है करण मडवी ने, 6 रन अर्जित किया अपने टीम के लिए। प्रेशर में बिखरते नहीं करण मडवी। की तरफ इस सिक्सर के साथ बैटिंग कर रही टीम दादरपाड़ा टीम का स्कोर है 41। जब नाम आपका यहाँ पर करण हो तो रन बनेंगे। ओ इस बार मिनी हेलीकॉप्टर स्ट्रोक और लाजवाब फोरआर्म का इस्तेमाल, उतना अच्छा बैकलिफ्ट जल्दी आया गेंद पर। इट्स लाइक अ ट्रेजर बुलेट, बुलेट की तरह गेंद फरार हुई है चौके के लिए। छक्के के बाद चौका जड़ा है, दबाव ढकेलते हुए बामन डोंगरी के ऊपर दादरपाड़ा के आइकॉन खिलाड़ी गाउटन से बिलोंग करने वाले करण मडवी, उनका स्कोर हो चुका है 38, टीम का स्कोर 45। वन मैन शो, अकेले लड़ रहे और क्या खूब बैटिंग की, कमाल की बैटिंग की है। बैकलिफ्ट ऊपर से आता है इनका, हाई बैकलिफ्ट खिलाड़ी हैं, क्या कड़क बैटिंग की है। 38 पर खेल रहे हैं, टीम के 45 रन, उसमें से इससे पहले 38 रन थे। वन मैन शो चल रहा है ग्राउंड के अंदर और इस सिक्सर के साथ 40 का आंकड़ा पार करेंगे अब करण मडवी और इस सिक्सर के साथ टीम का अर्धशतक पूरा होता हुआ दादरपाड़ा टीम का स्कोर 51 और करण मडवी अब 44 पर। अर्धशतक आए अब तक। पहला अर्धशतक धारावी के खिलाड़ी विशाल बोई ने लगाया था, 54 रनों की पारी। रन चेज में सेकंड अर्धशतक आया मुलेखंड के उरन परिसर के एक स्टार क्रिकेटर जीवित मात्रे के बैट से। क्या तीसरा अर्धशतक देखने को मिलेगा? 44 पर खेल रहे हैं यहाँ पर करण मडवी। बैट जोर से घुमाया था लेकिन क्रिश ने इस बार पलटवार किया है, डॉट बॉल। महंगा ओवर, 18 रन आए 4 ओवर के बाद टोटल स्कोर है निशांत 11 दादरपाड़ा का 51। चलिए, रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट है, क्रिकेट है तो इंजरीज होती है नो डाउट। और जिस प्रकार हम वानखड़े जैसे स्टेडियम्स में, डीवाई पाटिल जैसे स्टेडियम्स में देखते हैं, एक स्टेडियम के जस्ट बाहर एम्बुलेंस लगा रहता है। टीम का स्कोर है 4 ओवर के बाद 51। उसी प्रकार आने वाले यहाँ से आज का दिन, आने वाले 2 दिन तक इस टूर्नामेंट में एम्बुलेंस यहाँ पर रखा गया है। प्लेयर्स अगर ज़्यादा इंजरी, बड़ा इंजरी होता है, उम्मीद करेंगे ऐसा बिल्कुल ना हो, लेकिन अगर
खुदा न खास्ता अगर इंजरी होता है किसी खिलाड़ी को तो यहाँ पर हमारे आयोजक एसएन ग्रुप धारावे और खासतौर पर हमारे सूरज दादा के मात्रे की तरफ से यहाँ पर खिलाड़ियों के लिए इंजरी, अगर ज़्यादा इंजरी होगी तो एम्बुलेंस भी रखा गया है। क्या चाहिए आपको? एक लाजवाब प्रतियोगिता A1 टूर्नामेंट, जिस टूर्नामेंट की चर्चा पूरे पनवेल, रायगढ़, उरण परिसर तक है, पूरे महाराष्ट्र में है, ना सिर्फ नवी मुंबई में। ऐसा ये टूर्नामेंट स्वर्गीय अनंत अन्ना मात्रे ट्रॉफी 2025 हम देख रहे हैं, ऑर्गेनाइज बाय एसएन ग्रुप धारावे। 4 ओवर के बाद 51 रन आखिरी ओवर में बॉलिंग करने आए आर्यन नाइक, सामना करेंगे चैतन्य। भन्नाट फॉर्म में है, मैंने पहले कह दिया था ये भन्नाट फॉर्म में है चैतन्य पाटिल। टाकी गांव के खिलाड़ी, उरण परिसर में कई अर्धशतक पारियां और आते ही नवी मुंबई में अपनी छाप छोड़ते हुए पहली बॉल 6 रन। का स्कोर आगे बढ़ता हुआ 57। अक्सर स्विप शॉट अच्छा लगाते लेकिन इस बार पुल शॉट कमाल का खेला है, ये इनका सिग्नेचर स्ट्रोक था जो स्विप किया इन्होंने। बॉल जाता हुआ गैप में, 2 का कॉल है, 2 रन मिल जाएंगे और सेल्फलेस क्रिकेटर है यहाँ पर करण मडवी। पता है उनको अर्धशतक पूरा कर सकते हैं, चाहते तो बोल सकते थे कि सिंगल देखो मुझे स्ट्राइक पर लाओ। इस तरह की स्पोर्ट्समैन स्पिरिट हमने कई बार देखा आईपीएल में, स्पेशली शशांक सिंह जब खेल रहे थे 98 पर बैटिंग कर रहे थे श्रेयस अय्यर, तब उन्होंने कहा था कि आप मेरे शतक के बारे में मत सोचिए, टीम के रनों की इंपॉर्टेंस देखिए। इस बार फ्लाइटेड बॉल और गेंद तो खेला है मैदान के बाहर। चैतन्य पाटिल के बैट से दूसरा यहां पर सिक्सर आता हुआ टीम का स्कोर पहुंचा है 65। व्हाट अ बैटिंग! फुल टॉस बॉल, फ्लैट शॉट है और ये भी 6 रनों के लिए गेंद जाएगा। चैतन्य पाटिल इनफॉर्म खिलाड़ी और दोनों आइकॉन खिलाड़ी आइकॉनिक बैटिंग कर रहे हैं। टीम का स्कोर होता हुआ 71। अगर ये 2 बॉल पे 2 और 6 आता है तो धारावे का जो हाईएस्ट स्कोर है ओवरटेक हो सकता है, ये मैं बताने वाला था इस गेंद से पहले। और शायद वही निगाहें दादर पाड़ा के दोनों आइकॉन खिलाड़ियों के दिमागी जहन में भी चल रहा है। 2 6 और लगाते हैं तो टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर हो सकता है। 71 हो चुका है, 2 गेंदे बाकी। इस ओवर में अब तक 20 आ चुका है। आर्यन आखिरी ओवर डाल रहे हैं, महंगा स्पेल। करण मडवी ने पहले कह दिया था मेरे अर्धशतक के बारे में मत सोच मेरे दोस्त, टीम के रनों के इंपॉर्टेंस को सोचना है। चैतन्य पाटिल पूरा यहां पर अपने फॉर्म का फायदा उठाते हुए 4 बॉल में 20 पर बैटिंग कर रहे हैं। अगली गेंद फुल टॉस बॉल, फ्लैट शॉट, फ्लैट शॉट, फ्लैट शॉट, आकाश के ऊपर से गेंद निकल गया है। अब आखिरी बॉल बचा है, एक और 6 आता है तो हाईएस्ट स्कोर हो जाएगा निशांत 11 दादरपाड़ा का। टीम का स्कोर हो चुका है 77। चैतन्य पाटिल टाकी गांव का सितारा चमचमाता हुआ यहां पर नवी मुंबई में आकर धारावे गांव में। आखिरी गेंद 6 आता है तो 83 स्कोर होगा, 84 का टारगेट। क्या आखिरी बॉल पर एक और 6 आएगा? लेट्स सी। नहीं नहीं नहीं, यहां पर इस गेंद की सबसे ज्यादा खुशी जितनी बामन डोगरी टीम को नहीं हुई है, उससे ज्यादा खुशी धारावे टीम के लिए हुई है, क्योंकि उनको पता अगर इस बॉल पर अगर सिक्सर आता तो हाईएस्ट स्कोर हो जाता था। सिर्फ 2 रन आए हैं, चेहरे पे मुस्कुराहट यहां पर धारावे टीम के। टोटल स्कोर हो चुका है 79 और 80 का टारगेट इस मैच में रखा गया है बामन डोगरी टीम के लिए। चला टॉस हटिया, टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा यहां पर बीसीसी बेंडखल टीम और तलेगाववाडी टीम। डीएस तलेगाववाडी टीम से कॅप्टन टॉस साठी लगेच या आणि त्याचबरोबर बीसीसी बेंडखल टीम। और इसी गेंद के साथ इस इनिंग के बाद अब फाइनल हम डिक्लेयर कर सकते हैं कि धारावे टीम को अगले राउंड में बाय मिल चुका है। अभिनंदन टीम धारावे।
80 का लक्ष्य। सचिन नाइक, हमने जो डिक्लेरेशन दिया था कि धारावी टीम बाय मिल गया आपको, लेकिन उसको हमको पीछे लेना पड़ेगा। अगर 79 के स्कोर पर अगर सिक्सर बैट्समैन मारता है या फिर बाउंड्री भी मारता है तो 83 हो जाएगा। तो भी यहाँ पर जो चेस कर रही है स्कोर को, बामन डोगरी भी जा सकती है अगले राउंड में। तो यहाँ पर कुछ भी कहना थोड़ा सा जरूर कठिन होगा, लेकिन मैं बुलाना चाहूंगा यहाँ पर पहले सेकेंड राउंड का पहला मैच जो अब खेलने जाने वाला है। यहाँ पर राजिक वॉटर सप्लायर्स 11 DS तलेगाववाडी चला कॅप्टन टॉससाठी आणि BCC बेंगल टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच या 4 षटकांचे मॅच होणार आहे ते। और 80 रनों का लक्ष्य इस मैच में रखा है। बामन डोगरी टीम भी यहाँ पर सोची कि 79 के बाद एक बड़ा स्ट्रोक लगाए, यहाँ पर एक बड़ा शॉट लगाए, वो तो आने वाला वक्त होगा। और सेकंड इनिंग की यहाँ पर थोड़ा सा कमेंट्री बॉक्स में फेरबदल होगा। कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे हमारे मातृभाषा मराठी में कमेंट्री करने के लिए मिस्टर जयेश भोसले सर आपके साथ जुड़ेंगे सेकंड इनिंग में। ओवर टू यू, थैंक यू। चलिए, दोनों कैप्टन आ चुके हैं, आपका स्वागत है। लेकिन इस मैच के बाद हम सेकंड राउंड का टॉस करेंगे, क्योंकि बामन डोगरी टीम के पास भी मौका है अगले राउंड में बाय लेने का, अगले राउंड में बाय में जाने का उनके पास भी मौका है। अगर 78 के स्कोर पर सिक्सर लगाता है बैट्समैन या फिर बाउंड्री भी लगाता है 79 के बाद, तो 82 जो धारावी टीम का हाईएस्ट स्कोर है उसको ओवरटेक कर पाएगी टीम। तो सेकंड राउंड का टॉस अभी पॉज किया है और ये मैच के बाद सेकंड राउंड का टॉस होगा। हॅलो, आपल्यासोबत धारावे गावचे दशरथजी भोईर साहेब जे 40+ एक सर्वश्रेष्ठ खेळाडू आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत। मी बिपिनजी मात्रे यांना विनंती करा आपल्या शुभ हस्ते दशरथजी भोईर साहेबांचा विशेष सन्मान करा। आलेला प्रत्येक मान्यवरांचा विशेष सन्मान ही कर्तव्य आपले धारावे गावचं। और हाल ही में जो आपने देखा यहाँ पर विठल रकुमाई का यहाँ पर कैसे कि जो यहाँ पर दौरा था वो करके आए हमारे रविंद्र जी भोईर। रविंद्रजी भोईर साहेबांचा विशेष सन्मान होतो या स्पर्धेमध्ये। बिपिनजी मात्रे साहेबांचा शुभ हस्ते वेलकम, सुस्वागतम, सुफल दौरा। विठल 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 रकुमाई आषाढ़ी एकादशी के दिन जो संपन्न हुआ। चलते हैं यहाँ पर सेकंड रन चेज में हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे यहाँ पर जयेश जी भोसले साहब। ओवर टू यू। चला, निशांत 11 दादरपाडा टीम आपल्या त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या। निशांत 11 दादरपाडा एका बाजूला, तर सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी या टीमला आपण पाहत आहोत। आकाश जहांगीर आणि त्याच्या साथीला आर्यन नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे। पूर्वार्धामध्ये आर्यन नाईकने सपाटून मार खाल्ला, 28 धावा त्याने खर्च केल्या। आता बॅटिंग करायची आणि जिम्मेदारी आणि जबाबदारीने बॅटिंग करण्यासाठी तो आणला जातो। या मॅच मध्ये त्याला बॅटिंग करावी लागणार आहे। चैतन्य पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिसतोय, टाकी गावचा एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। 4 षटकार 2 डबल, एकंदरीत 28 धावा 6 बॉल मध्ये ज्याच्या बॅट मधून आला तो चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळाला। आकाश जहांगीर स्ट्राइक एंड वरती, आर्यन नाईक नॉन स्ट्राइक एंड वरती 80चा पाठलाग, 5 षटकांची लढत। प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस आपण या मॅचचा केलेला नाहीये पुढच्या सामन्याचा। याचं कारण असं आहे की जीवदानी बामन डोंगरी टीम धावसंख्येचा पाठलाग करते। जर या 80चा पाठलाग करत असताना 79 वरती येऊन चौकार किंवा षटकार त्यांनी ठोकला तर सर्वाधिक धावा बनवणारा संघ हा जीवदानी बामन डोंगरी होऊ शकतो। याकरिता आपण हा टॉस थांबवलेला आहे आणि सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाय। मॅच कडे आपण वळतोय। स्ट्राइकिंग वरती आकाश जहांगीर रबर बॉल मध्ये सध्या घडीला एक
सध्याच्या घडीला प्रतिती यश असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पंतनगर घाटकोपर ला बिलॉंग करतो आहे. बॅटिंग करावी लागणार आहे आकाश जहांगीरला. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चैतन्य पाटीलचा पहिला बॉल जो मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. राहुल गोंधळीला आधी या संघामध्ये इन मध्ये पाहायला मिळालं होतं. प्लेइंग 11 मध्ये त्याला संधी मिळाली. आज तो खेळत होता. अनेक वेळेला 12वा खेळाडू म्हणून त्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला होता. बॅट आधी निघून गेली. तदनंतर बॉल आला. अपेक्षा केली होती की वेगाने बॉल येईल ऑन साइडला खेळण्यासाठी. टॉप ऑफ दी बाउन्स आले होते. कुठे ना कुठेतरी माइंड सेट जो आहे ना तो इथे चेंज करावा लागेल. आकाश जहांगीरला फोकस ठेवणं फार गरजेचं राहील. कारण हा असा बॅटर आहे की मैदानावरती जास्त वेळ तो थांबला तर अनेक सामने जे मात्र आपण पाहिलेत ना की तो एक परीकथेतला जादूगाराप्रमाणे आहे. दिवा घासल्यावरती बाहेर येणारा परीकथेतला जादूगार आहे. त्याप्रमाणे हा खेळाडू आहे. धावा गोळा करतो. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला केला. गॅप आहे त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट. रन्स मिळतील 4. आकाश जहांगीरच्या बॅटमधून चौकार. सुरुवातीचे 2 बॉल त्याच्या जहांगीरने वाट पाहिली. आयसेटला स्ट्रॉंग केलं. तो थांबला आणि आता बॅटिंग करू लागलाय. खोलात टाकलेला बॉल इथे मात्र पाहायला मिळतो आहे. एक सिंगल आवर्जून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. निशांत तिलेबत दादरपाडा टीम सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर दादरपाडा प्रसादजी भोईर सर दादरपाडा मधून येतात. एक उत्कृष्ट समालोचक. डीजे माडी दादरपाडाने दिला. सध्याच्या घडीला दादरपाडाच्या नाईटच्या स्पर्धेची चर्चा झाली आहे. परंतु उरण तालुक्यामध्ये दादरपाड्याची सर्वाधिक जास्त चर्चा चालू आहे ती त्यांच्या मैदानावरून. एक सर्वाधिक मोठं मैदान या दादरपाडा गावाने नुकतंच बनवलेलं पाहायला मिळालंय आणि अनेक मोठ्या स्पर्धा वाट पाहत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आगामी कालावधीमध्ये याच शनिवार रविवारी दादरपाडामध्ये ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळणार आहे. अर्थात पावसाळी रबर बॉल क्रिकेटने काट टाकली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. या गोष्टीची चर्चा चालू असताना चैतन्य पाटीलने या 6 धावा केवळ खर्च केल्यात या षटकामध्ये. केवळ त्याने 6 धावा खर्च केल्या. धावा थांबवण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. उसळी घेणारा बॉल विथ द बंपर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. व्हाईट बॉल इथे तो मात्र पाहायला मिळाला होता. अतिरिक्त उसळी इथे प्राप्त केली. 7 धावा धापलकावरती आहेत. 80चा पाठलाग करायचा आहे. आकाश जहांगीर काही वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिल्यानंतर या गोष्टीची पाहणी करतोय की एखादा मायनस बॉल मिळाल्यानंतर प्लस धावा मी गोळा करेन. हाफ ट्रॅकर बॉल समोर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाश जहांगीरच्या बॅटमधून षटकार. प्रयत्न केला. 5 बॉल 11 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धाबा धापलकावरती आहेत. आर्यन नाईक एक युवा उद्योन्मुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. न्हाव्याची नाईटची स्पर्धा मिळालेली बाईक या वर्षीचा हंगाम त्याने चांगल्या रीतीने गाजवलं. या संघाच्या नावावरती अनेक विक्रम पाहायला मिळाले. कारण आपण अनेक वेळेला पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं सिद्धार्थ इलेवन जीवदानी बामणडोंगरी या नावाने खेळत असताना या संघाने अनेक स्पर्धा गाजवल्या. ग्रामीण स्तरावरती एकाच वेळेला 3-3 स्पर्धांमध्ये या संघाला फायनलिस्ट म्हणून येत असताना देखील पाहायला मिळालं. सुपर 4 मध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय करणारा संघ राहिलाय. आज ग्रामीण स्तरावरती जेवढं मोठं नाव आहे ना पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये ती बादशाहत गाजवावी लागणार आहे. यावेळेचा बॉल समोर केलाय. फ्लॅट. आर्यन नाईकच्या बॅटमधून येतोय षटकार.
सबका स्वागत. यश पाटील गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि पहिलाच बॉल वरती त्यांच्या अगेन्स्ट षटकार आलाय. काही वेळापूर्वी मी बादशाहतेची चर्चा केली ना, पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे खेळ असा आहे की इथे कोणीही राजा आणि कोणी रंक नाही, कारण कोणताही खेळाडू बादशाहात कायम करू शकत नाही. या पावसाळी रबर बॉल क्रिकेटने अनेक वेळेला रंग भरलेत. या मॅच मध्ये यश पाटील रंग भरण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल होता, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आर्यन नाईकच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. दिस मॅन एव्हरीथिंग डुईंग फॉर हिज टीम. या कमी वयाच्या खेळाडूने संघासाठी सर्वतोपरी अर्पण केलंय आणि नेहमीच तो धावा गोळा करत असताना पाहायला मिळतो. टॉप ऑफ द बाउन्स आला, एक्स्ट्रा कव्हरला हॅमर्ड केलं, चौकार आला त्याच्या बॅटमधून. 10 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 10 आले आणि तिसऱ्या बॉलवरती आणखीन एक बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, षटकार. पहिल्या 3 मध्ये पहिल्या 3 बॉलवरती 16 धावा, तब्बल 29 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक करतोय. जेवढ्या धावा त्याने खर्च केल्यात ना, या मॅच मध्ये त्याला बनवायच्याच आहेत. 4 बॉल 17 वरती तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. आदित्य पाटीलने या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मोठा आहे आणि कदाचित या मोठ्या गॅपचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला होता आर्यन नाईकच्या माध्यमातून. वैभव पाटीलने पहिल्या षटकात आलं, पूर्वार्धामध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जीत खोत 6 धावांचं षटक. जोफ्रा आर्चर इज बॅक. आदित्य पाटीलने 9 धावांचं षटक टाकलं. तदनंतर क्रिश महागडा राहिला, 18 धावांचं षटक त्याचं आलं. आर्यन नाईक सर्वाधिक महागडा राहिला, 28 धावा त्याने खर्च केला. अगदी चैतन्य पाटीलच्या विध्वंसक खेळीच्या जोरावर एक मोठी टोटल पाहायला मिळाली होती. बॅटची थिकेज आउटसाइड एज, घोषांकित क्षेत्र, रन्स मिळते 1 धावफलकावरती धावा त्या 30. 80चा पाठलाग, 50 ची आवश्यकता राहिली आहे. 19 बॉल आणि 50 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. 19 बॉल आणि 50 ची आवश्यकता. आर्यन मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती तळ ठोकून उभा आहे. या षटकामध्ये 17 धावा 5 बॉल मध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. 19 बॉल आणि 50 ची आवश्यकता. चालू असलेला सामना निशांत 11 दादरपाडा उरण, तर एका बाजूला सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला आपण पाहत आहोत. 2 अगदी आपण पाहिलं तर ग्रामीण स्तरावरचे दोन्ही ताकदवर संघ म्हणून या संघांकडे ओळखलं जातं. मैदानाच्या हातमध्ये तो खेळ या संघाला करून दाखवा लागणार आहे. एका बाजूला उरण तालुक्यातील संघ आहे, तर एका बाजूला पनवेल तालुक्यातील संघ पाहायला मिळतोय. आर्यनने सध्याच्या घडीला चांगल्या रीतीने खेळ केलेला पाहायला मिळालाय, कारण 6 बॉल 18 धावा, 300चा हेल्दी स्ट्राईक रेट त्याचा आपण पाहतोय. 5 बॉल 11 वरती आकाश जहांगीर खेळतोय. रन्स महत्वाचे आहेत, त्याची पूर्तता या आघाडीच्या जोडीने जमली असं म्हणावला काही वावगं ठरणार नाहीये. आघाडीला येत असताना पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी, एक मोठी टोटलचा पाठलाग करत असताना फाउंडेशन जे महत्वाचं होतं ते इथे रचलंय. ऑन साइडला मनगट वळवली आहे डीप मध्ये. करण मडवी वेगाने येतोय, 1 धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. आर्यन नाईकच्या अडचणी वाढल्या होत्या, फेकी स्क्वेअर झाली आहे, त्याचा फायदा उचलण्यात आला. जिथे 1 होती ना, गेट 1 बाय 2 फ्री ची ऑफरच चालू होती की काय, धावा मिळाल्या त्या तब्बल 3. संघाची धावसंख्या या तिहेरीच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे बॉल आहेत ते 18 मध्ये 47 ची गरज घेऊयात. एक छोटासा ब्रेक, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला घाई
करा, वेळ जास्तीचा व्यतीत होतोय. पहा इथून पुढे अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत. 4:30 व्हायला हवे. 4 मॅचेस अजूनही बाकी आहेत. थोडी घाई करा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज हे थेट प्रेक्षेपण cricklive.in च्या माध्यमातून पाहायला मिळतात. सचिन मुंडे अँड टीम एक चांगलं कामकाज करते. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन हिट करा. ही स्पर्धा संपेपर्यंत 50K चा पल्ला आपण गाठायचा आहे आणि या चॅनलला आणखीन एक मोठी भेट देणं गरजेचं राहील. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. ओमकार कोळीला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आहे. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, जो दिशाहीन राहतोय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळाल्या. सुरुवात झाली अतिरिक्त धावेने. ओमकार कोळी या षटकाची सुरुवात अतिरिक्त धावेने करत असताना पाहायला मिळतोय. आकाश जहांगीर अजूनही शांत संयमाने बॅटिंग करतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आकाशामध्ये गेला बॉल. करण मडवी चेंडूच्या खाली आलाय. जजमेंट चांगला आहे. त्याने झेल टिपला. महत्वाची विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. आकाश जहांगीर बाद. सचिन गिरी आज आयकॉन खेळाडूंचा तितकीशी पॉवर पाहायला मिळाली नाही. अपवाद वगळता अक्षय पवार, अपवाद वगळता जीवित म्हात्रे, तदनंतर कोणताही आयकॉन खेळाडू मला वाटतं चैतन्य पाटील आणि करण मडवी हे अपवाद आहेत या गोष्टीला, की त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. कारण केतन म्हात्रे, शेष कदम यांनी निराशाजनक कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. रत्नदीप चौधरी असेल, अमय पाटील असेल, त्यांचा खेळ तितकासा चांगला पाहायला मिळाला नाही. सूरज पाटीलने चांगली खेळ केली. प्रफुल्ल पाटीलला निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. सचिन काटकरने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. आकाश मुरगेशने चांगली गोलंदाजी केली नाही या स्पर्धेमध्ये. त्याच वेळेला अनिकेत मोकलने एक सामना जिंकून दिला. योगेश भगतने षटकार ठोकला. भूषण पाटीलने तितकासा चांगला खेळ करू शकला नव्हता. अर्थात आयकॉन खेळाडू फार महत्वाचे राहतात. वैभव पाटील कंठवलीचा खेळाडू, उरणच्या कंठवलीचा खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. गोलंदाजी केली होती. 18 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. 34ला पहिला फलंदाज बाद झाला आणि सॉफ्ट डिसमिसल. 1 ब्रिंग्स 2. एका मागोमाग एक दुसरा धक्का लागलाय. 2 आयकॉन इथे बाद होत असताना पाहायला मिळतात. वैभव पाटील देखील बाद. संपूर्णतः धुरा आता या दोन्ही ग्रामीण खेळाडूंवरती राहणार आहे. ग्रामीणच्या खेळाडूंना आपण पाहत आहोत. शुभम पाटील अर्थात चिकू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतोय. तेजस म्हात्रे यांचे विशेष करून कौतुक ग्रामीण स्तरावरती या गोष्टीसाठी करण्यात आलं ना, की या संघामध्ये सर्वाधिक युवा खेळाडूंना त्यांनी संधी दिली. कल्पेशला आपण आज पाहत नाहीये. त्याच वेळेला भानुदास या संघामध्ये नाहीये. तेजस म्हात्रे अर्थात हे 3 खेळाडू आहेत की सर्वाधिक मला वाटतं जास्ती वयाचे आहेत. अपवाद वगळत आहे. बाकीच्या खेळाडूंना पाहिलं कमी वयाचे असणारे. 2 बॉल 2 विकेट आल्यात. हॅट्रिकचा बॉल इथे कमी गतीने टाकला होता. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट येतं का हे पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण या षटकामध्ये केवळ 1 धाव आली आहे. 2 फलंदाजांना बाद केलं ओंकार कोळीने. कमी गतीची गोलंदाजी, त्याच्याकडे व्हेरिएशन चांगलं आहे, व्हरायटी चांगली आहे.
चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो आहोत जो दिशाहीन राहतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. वाईट+1 अशा धावा मिळतील त्या 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 36 धावा धावफलकावरती आहेत. 80चा पाठलाग, 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. कदाचित असं होऊ लागलंय की आता मात्र निशांत 11 दादरपाडा या टीमच्या या संकटाच्या समयी पाऊस देखील धावून आलाय की काय. हा बॉल दिशाहीन राहतोय. पुन्हा पुन्हा ही चुका इथे अंगलाट येतील. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. क्रिकेटच्या या मैदानावरती आल्यानंतर प्रत्येकाच्या माहितीसाठी आवर्जून एक बाब सांगू इच्छितो की या मैदानावरती ज्या ज्या वेळेला पाऊस पडला ना ही विकेट एक फायरी विकेट बनते आणि मैदानावरती खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं बॉल अधिकचा वेगाने निघतो. खरं तर क्रिकेटचं सूत्रच असं राहिलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे अशा स्वरूपात राहिलंय. पाऊस आला नंतर क्रिकेट बदलतं. पाऊस थांबल्यानंतरचं क्रिकेट काहीतरी वेगळं राहतं. या मॅच मध्ये आता मात्र पुढे काय वाढून ठेवलाय. स्ट्राईक एंडवरती शुभम पाटील. चिक्कूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती तो उभा आहे. 37ला 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा ओंकार अराउंड विकेटने ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्याच्या. चिक्कूच्या बॅटमधून आला चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. अराउंड विकेटने पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा प्रयत्न तेच करत असताना पाहायला मिळाला. फलंदाज शुभम इथे मात्र वेगाने टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. भावेश नाईकच्या दिशेने केलेला तो स्ट्रोक पाहायला मिळाला होता. नेटमध्ये सकाळच्या सत्रापासून अधिकची प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळालाय भावेश नाईकला. त्याने त्या वेळाला सार्थ लावले कारण त्याने सर्वाधिक प्रॅक्टिस नेटमध्ये केली आहे. कारण आज दिवस त्याचा राहिला नव्हता. बॅटिंगने तो प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही. आज पाऊस आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तो कसं प्रदर्शन करेल हे पाहणं गरजेचं राहणार आहे. धावफलकावरती धावा 41. 2 फलंदाज बाद. एक चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहत आहोत. खरं तर आज या स्पर्धेने आपले मापदंड ओलांडले आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा इथे येणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी अगदी मुबलक प्रमाणावरचं जेवण, इथे येणाऱ्या खेळाडूंसाठी जेवण देण्यात येत आहे. विनाशुल्क स्वरूपामध्ये कुपन आपण ठेवले आहेत आणि त्यामध्ये सायकल दिली जाणार आहे भाग्यवान विजेत्यांसाठी. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. 41 धावा धावफलकावरती देणारे 12 बॉल. 39 ची गरज. 12 चेंडू आणि 39 ची आवश्यकता. आर्यन नाईक 7 बॉल 21 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅच चांगली पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. क्रिकेटचा खेळ आहे. अजूनही आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सामना संपलेला नाही. येणाऱ्या 12 बॉल 39 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये एक विक्रम याही स्वरूपाचा पाहायला मिळाला होता ना. तो खऱ्या अर्थानं राजीव गांधी मैदान पनवेल या ठिकाणी 6 बॉल 47 धावाही बनताना पाहायला मिळाल्या. दीपू माळीने तो विक्रम नोंदवला होता. परंतु त्याच वेळेला 6 बॉल 58 धावा बनतानाही पाहायला मिळाल्या. पर्येच्या नरे पार्क मध्ये हा विक्रम नोंदवण्यात आला कारण त्या ठिकाणी असे षटक होतं जिथे 28 बनला तर त्या डबल होणार होत्या. चला मैदानाच्या आतमध्ये वेळ जास्तीचा खर्च होतोय. चैतन्य पाटील प्रॅक्टिस साठी वेळ नाही आहे चैतन्य, कारण अजून पुढे 4 मॅचेस बाकी आहेत. रोहित गायकवाडला इन्व्हाइट करण्यात आलाय. षटक क्रमांक 4. 12 बॉल 39 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. चला घाई करा. 12 बॉल 39 ची गरज. इथून पुढच्या मॅचेस ज्यामध्ये षटकांची कपात करण्यात येईल. टॉस आपण थांबवलाय याचं कारण ही मॅच राहिली होती. 12 बॉल 39 ची आवश्यकता राहिली. अजूनही सामन्यामध्ये आर्यन नाईक स्ट्राईक एंड वरती आहे. काय घडणार या सामन्यामध्ये हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आर्यन नाईकने स्ट्रोक अटेम्प्ट केल्यानंतर तो तिथेच थांबलाय. क्रॅम्प आला किंवा त्याचा पाय तिथे दुखापत झाली आहे.
थोडीशी काळजी घ्या. थोडीशी काळजी घ्या, कारण फ्रंट फुटला खेळणारा बॅटर बॅकफुटला ज्या वेळेला उडी घेतो आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला कदाचित दुखापतग्रस्त होऊ शकतो. यासाठी आपण काळजी स्वतःची घ्यावी. खुल्या गटाचे संघही आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहात. भांडूप स्ट्रायकर संघ कामाक्षी ग्रुप रायगड या टीमच्या अगेन्स्ट पहिली मॅच रविवारी सकाळी 9 वाजता खेळवली जाणार आहे. त्याच वेळेला 2 गाव 1 संघही तुम्हाला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवशी या स्वरूपाच्या मॅचेस पाहायला मिळतील. परंतु खुल्या गटाच्या संघांच्या मॅचेस फार महत्वाच्या राहतील. कोणकोणते संघ खेळत आहेत, कोणकोणते टीम कॅप्टन खेळताना पाहायला मिळतील, या गोष्टी महत्वाच्या राहतील. रविवारचा दिवस खुल्या गटाचा दिवस फार महत्वाचा राहणार आहे, कारण रविवारच्या दिवशी कोणते संघ खेळतात ते महत्वाचे आहेत. भांडूप स्ट्रायकर अर्थात युवा खेळाडू या भांडूप स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळतील. भावेश नाईक या टीमचा कॅप्टन आहे. कामाक्षी ग्रुप रायगड अर्थात थॉमस डायस टीमचा कॅप्टन पाहायला मिळेल. त्याच वेळेला जिथे दुसरा सामना वायू 11 नवी मुंबई भूषण पाटील टीम कॅप्टन पाहायला मिळणार आहे. विके प्रतिष्ठान MK रायगड अर्थात विकी भोई या टीमचा कॅप्टन पाहायला मिळेल. त्याच वेळेला श्रीतेज 11 चरोळी पुणे ही टीम देखील खेळायला पाहायला मिळणार आहे. वासिक शेख टीमचा कॅप्टन आहे. AB समर्थ मालेगाव भिवंडी 11 अर्थात जयेश पाटील टीम कॅप्टन. त्याच वेळेला MUCC ओडिसा विवेक शेलार टीम कॅप्टन आणि त्विषा अर्जुन 11 डायगर अर्थात केतन मात्रे टीम कॅप्टन पाहायला मिळेल. अर्थात या स्वरूपाचे 8 संघ खेळणार आहेत रविवारच्या दिवशी. उद्याचा दिवसही फार महत्वाचा राहणार आहे. 2 गाव 1 संघ उद्याच्या दिवशी खेळत असताना पाहायला मिळतील. तुर्बे आणि CBD बेलापूर एकत्रितपणे खेळतात. सुरमपाडा बेलपाडा या टीमच्या अगेन्स्ट त्यांची पहिला सामना राहील. गोठिवली आणि बोनखोडे एकत्रित खेळतात. सिवड आणि शहाबाज या 2 संघांना एकत्रितपणे आपण या संघाच्या अगेन्स्ट पाहणार आहोत. दारावे आणि बामणडोंगरी उद्याही एकत्रितपणे खेळते. टाकीगाव आणि भातांच्या अगेन्स्ट त्या स्वरूपाचा सामना पाहायला मिळेल. बेलापूर आणि दिवाळे एकत्रितपणे खेळतात. जासई आणि चिर्लेच्या अगेन्स्ट. ऐरोली आणि वाशीगाव एकत्रित खेळतात. कुक्षेत आणि महापेच्या अगेन्स्ट. अशा स्वरूपाचे मॅचेस उद्याच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मॅच कडे वळूयात. आर्यन नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडीशी दुखापत त्याला झाली होती. दुखापतीतून सावरत असताना तो पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतोय. अशाच रीतीचा एक स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना काही वर्ष मागे गेल्यानंतर मला आठवण होते 2017 ते 18च्या दरम्यानची गोष्ट घडत असताना पाहायला मिळाले होते. योगेश पिनकर आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे इथे. नशिबाची साथ मिळतील धावा 4. येतो हा चौकार. तिथे 4 आल्यात. 10 बॉल 35 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 10 चेंडू आणि 35 धावा. आर्यन नाईक त्याला साऱ्या गोष्टी ठाऊक आहे संघासाठी. त्या रीतीने तो खेळत असताना पाहायला मिळतोय. संयम पहा, जणू काय डोक्यावरती बर्फच त्याने ठेवलाय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संयमाने बॅटिंग करतोय तो. थोडीशी घाई करा. प्रत्येक संघाला मी लक्ष वेधेन. करण मडवी याला देखील आपण पाहत आहात. पण 44 धावांची इम्पॉर्टंट इनिंग त्याने साकारली होती. पुढचा बॉल यावेळेला ऑन. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा 2 बॉल वरती मिळाल्या. त्या 2 चौकार. धाव मिळतील त्याच्यावर. हा आला चौकार. आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये ज्याची बॅटिंग सध्याच्या घडीला प्रत्येक जण करतो ना लाईक, तो आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ऑन साइडला क्षेत्र तेज जिथे 2 चौकार त्याने ठोकलेत. 9 बॉल 31 ची आवश्यकता. पुढचे 3 बॉल महत्वाचे राहणार आहेत. फिजिकल फिटनेस फार महत्वाची राहते आणि फिटनेसच्या जोरावरतीच अनेक स्पर्धा गाजवता येतात.
आणि होय दुखापतीतून सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक बॅटिंग करतोय. हा वाईट बॉल दिशाहीन राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. खर तर अनेक वेळेला आपण म्हणतो ना की घायल शेर हमेशा खुंखार बनताय. ओय या खेळाडूला इजा झाली आणि तो अधिकचा घातक बनतोय. चांगली बॅटिंग चालू आहे. 9 बॉल 30 ची गरज. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पूल अनसक्सेसफुल राहिलाय. चैतन्य पाटील चेंडूच्या खाली येतोय. पुन्हा एकदा आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला फलंदाजाला. धावा इथूनही मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारतीये. 52 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आणि 28 ची गरज. 8 चेंडू आणि 28 धावा. या क्षेत्रावरती ना काहीतरी चुकीचंच घडतंय असं वाटू लागलंय. पहा इथे तिसरा क्षेत्ररक्षक बदलण्यात आलाय. तिसरा क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात करण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 चेंडूचा खेळ या षटकातील शेष. आर्यन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल इथे मार्गस्थ होतोय. धाव मिळेल ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 वरती. 7 बॉल. आता मात्र आवश्यकता आहे ती 27 धावसंख्येची. 60 चेंडू आणि 27 धावा. खर तर सुरुवात चांगली केली होती आर्यन नाईकने. पाऊस आल्यानंतर खेळपट्टी आता मात्र अधिकची वेगवान बनली आहे. बॉल फेस करणं तितकी बाब सोपी राहिलेली नाहीये. बॅकफुटला जास्तीच खेळावं लागते फलंदाजाला. उसळी घेणारा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक बदललाय परंतु रिझल्ट तेच आलाय. दुसरा कॅच इथे ड्रॉप होतोय. आर्यन नाईकला जीवदान मिळालंय. धावा मिळताना पाहायला मिळाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि तिसरी धाव घेत असताना शुभम पाटील चिकू रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल तो बाद. आवश्यकता आहे आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना क्रिश म्हात्रेला आपण पाहत आहोत. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होतोय. क्रिश म्हात्रे 3 फलंदाज 55 ला बाद झालेत. 5 जिथे 6 बॉल 25 ची आवश्यकता. चला घाई करा, वेळ जास्तीचा खर्च होतोय. प्रत्येक बॉल नंतर एकत्रित येऊ नका. निशांत 11 दादरपाडा टीम जिथे गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. विवेकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. विवेक कासुकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 6 बॉल 25 ची गरज. मागू नको आधार, तुझं तू शोधदार. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला स्वतःवरती विश्वास ठेवून बॅटिंग करावी लागणार आहे. यावेळेचा बॉल लोड फुलटोज होता. ऑन साइडला खेळलाय. घोषांकित क्षेत्र आहे. धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती 1. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. बॅटिंग टीमने चॅलेंज केले. पंचांच्या डिसिजनला रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. हाईट फॅक्टर पाहिली जाईल. आर्यन नाईक बॅटिंग करतोय मैदानावरती. 5 बॉल 24 ची आवश्यकता. क्षेत्ररक्षण करणारा संघ एकत्रित येऊ नका, निर्णय येईल. चला एकत्रित येऊ नका, निर्णय येईल. वेस्ट साइड इथे पाहिली जाते. बॅकफुटला होता बॅटर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळाला होता. एक्झॅक्टली बॉल कुठे जातोय ना शहानिशा इथे करण्यात येईल. बॅटिंग टीमच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली आणि त्याचं निरसन इथे होत आहे. विविध कॅमेरा अँगलने इथे पाहिलं जाईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची
शहानिशा होत असताना पाहायला मिळते आहे. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मॅच क्रुशल मुवमेंटला आहे. कोणत्याही क्षणाला निर्णय कोणत्याही बाजूने झुकू शकतो. याकरिता हा निर्णय फार महत्वाचा राहणार आहे. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. अर्थात नेक्स्ट बॉल विल बी फ्री. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री. फ्रीचा बॉल राहील. अर्थात 2 धावा मिळतील. पुढचा बॉल यावेळेला फ्री हिटच्या बॉल वरती आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आर्यन नाईकच्या बॅटमधून षटकार. आया है राजा लोगो रे लोगो राजा. वेळ लागत नाही या सामन्याने. आता मात्र वेळ बदलली आहे. कोणाची ही पाहणं गरजेत राहील. 5 बॉल आणि 17ची आवश्यकता राहिली आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. आर्यन नाईक हार मानायला तयारच नाहीये. एकट्याने बॅटिंग केली आर्यन नाईकने. 15 बॉल आणि 41 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. अर्धशतकाची अपॉइंटमेंट त्याला मिळाली आहे का हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये केवळ 2 अर्धशतक आल्यात. सूरज पाटीलला अर्धशतकाने केवळ सेकंदाने आणि केवळ 1 धावेने हुलकावणी दिली. पुढचा बॉल. 5 बॉल 17ची गरज असताना एक स्नॉटर हाताला. अनप्लेबल डिलिव्हरी. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन मी रिक्वेस्ट करेन बोथ द टीम आपण तयार राहा. कारण 4 बॉल 17ची आवश्यकता आहे. पुढचे 2 बॉल महत्वाचे राहतील. जुगल घरात आपण तयार राहावं. यावेळेला मिस टायमिंग राहिलाय. येणारी ही केवळ एकेरी धाव. आता मात्र समीकरण 3 बॉल 16ची गरज. जुगल घरात या टीम कॅप्टन BCC भेनकर बी टीमचा कॅप्टन आणि त्याच वेळेला राजिक वॉटर सप्लायर्स DS तळेगाव वाडी टीम कॅप्टन. चला या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 3 बॉल 17ची आवश्यकता. फटका सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 6. आर्यन नाईक या सामन्यामध्ये कलाटणी देणारा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. कोणी जिंकू द्या तुम्हाला येणंच आहे. कारण जर का सर्वाधिक धावा बनवल्या या जीवदानी बामणडोंगरी टीमने तरी तुम्हाला खेळायचं आहे. आणि धावा बनवल्या नाही तरी जुगल घरात तुम्हाला खेळायचंच आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. 2 बॉल 10ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10ची गरज. सलामी लक्ष वेधेन ते अर्थातच तळेगाववाडी टीम कॅप्टन. चला या टॉस साठी 2 बॉल 10ची आवश्यकता. आर्यन नाईक 48 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय आर्यन नाईक. अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का? चाहूल लागली अर्धशतकाची. आर्यन नाईकच्या तुफानी अंदाजामधली बॅटिंग पाहायला मिळाली होती. थोडीशी घाई करा. 2 बॉल 10ची गरज. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आता. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होईल का? सेकंड साठी पलटले. 2 धावा कंप्लीट होतील. 1 बॉल. आता मात्र 8ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 8ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 50 धावा कंप्लीट होतात आर्यन नाईकच्या बॅटमधून. अर्धशतक क्रमांक 3 या स्पर्धेत येत असताना पाहायला मिळतंय. वेल प्लेड आर्यन नाईक. दुखापत ग्रस्त झाला परंतु तो मैदानाच्या आतमध्ये संघाच्या हितासाठी शेवटपर्यंत लढतोय. 72ला 2 वय वर्ष 17 असणारा खेळाडूने अर्धशतक ठोकलं. यावेळेला केवळ 2 धावेने संघ परास्त होतोय. आर्यन नाईकची बॅटिंग आवडली असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या होत्यात. 56 धावांची खेळी साकारली. टॉस आपण प्रथम करूयात. या टॉस केला जाईल. एका बाजूला तळेगाववाडी आणि त्याच्या अगेन्स्ट BCC भेनकर बी आपण टॉस करतो आहोत.
टॉस आपण करतोय. प्रथमतः टॉस येईल, निर्णय जागेवरच द्यायचा आहे, याच्याकडे लक्ष वेधूयात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इन्व्हाइट करूयात. टॉस करण्यात येतोय. आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत तळेगाववाडी टीम आणि त्याच वेळेला एका बाजूला आपण पाहत आहोत बीसीसी बँक बी. 4 ओव्हरचा सामना राहील. 4 गोलंदाज फ्रेश, 1 षटक केवळ आयकॉन साठी राहील. टॉस होतो, टॉस जिंकलाय तो अर्थात तळेगाव टीमने. निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला. चला मैदानाच्या आतमध्ये तळेगाववाडी टीम आणि करण मडवी या प्लेअर ऑफ द मॅच. 44 धावांची खेळी